मुलांनो, आज आपण सायन्सचा सेकंड लेसन बघणार आहोत. लेसनचं नाव आहे द लिव्हिंग वर्ल्ड, म्हणजे सजीव सृष्टी. कॅन यू रिकॉल? आठवा पाहू. लिस्ट द थिंग्स सीन इन द पिक्चर. से वेदर दे आर लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग थिंग्स. आता हे चित्र दिसत आहे. व्हेरियस थिंग्स इन अवर एन्व्हायरमेंट. आपल्या आजूबाजूला, आपल्या पर्यावरणामध्ये, आपल्या सभोवताली आपल्याला ज्या वस्तू दिसतात, ज्या गोष्टी दिसतात, तर त्या या चित्रामध्ये आहेत. मग आता त्यातल्या लिस्ट करायची आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे ते लिव्हिंग थिंग आहे की नॉन लिव्हिंग थिंग आहे, म्हणजे सजीव आहे की निर्जीव आहे. तर इथे काही बर्ड्स दिसत आहेत, तर बर्ड्स लिव्हिंग थिंग आहेत. इथे काही क्लाउड्स दिसत आहेत, ढग दिसत आहेत, हे नॉन लिव्हिंग थिंग आहे. हे हाऊस दिसतंय, नॉन लिव्हिंग थिंग आहे. ही मुलगी दिसत आहे, लिव्हिंग थिंग आहे. हा मुलगा आहे, लिव्हिंग थिंग आहे. ही कोंबडी, तिची पिल्ले लिव्हिंग थिंग्स आहेत. डॉग लिव्हिंग थिंग आहे. प्लांट्स, झाडं आहे, ट्री आहे, ते सुद्धा लिव्हिंग थिंग्स आहेत. ही बकेट आहे, ही नॉन लिव्हिंग थिंग. काईट नॉन लिव्हिंग थिंग. बॉल नॉन लिव्हिंग थिंग. ठीक आहे. इथं लॅम्प, फॅन, हे जे सगळं दिसत आहे की नाही, हे नॉन लिव्हिंग थिंग आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. मग हे लिव्हिंग थिंग्स हे कसे ओळखायचे, लिव्हिंग थिंग्सची लक्षणं कोणती, तर ते आपण बघूयात. देअर आर मेनी काइंड्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स अराउंड अस. आपल्या आजूबाजूला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी आपल्याला दिसतात. दे शो सम सिमिलॅरिटीज अँड सम डिफरन्सेस. तर त्याच्यामध्ये काही सिमिलॅरिटी, समानता असते, किंवा काही डिफरन्सेस, वेगळेपणा असतो. येट विथ द हेल्प ऑफ सर्टन फीचर्स वी कॅन टेल दॅट दे आर ऑल लिव्हिंग थिंग्स. पण त्यांची काही अशी वैशिष्ट्ये असतात की ज्याच्यावरून आपण सांगू शकतो की ते लिव्हिंग थिंग्स आहेत, सजीव आहेत. These features are not seen in non-living things. आणि ही जी वैशिष्ट्ये आहेत तर ती नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजेच निर्जीव वस्तूंमध्ये नसतात. Such features are said to be the characteristics of living things. मग ही जी वैशिष्ट्ये आहेत तर यालाच कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीवांचं लक्षण असं म्हटलं जातं. लेट अस स्टडी दीज कॅरेक्टरिस्टिक्स. मग आता आपण ही लक्षणं अभ्यास करूयात. कॅन यू टेल? तुम्ही हे सांगू शकता का? व्हॉट डिफरन्सेस डू वी सी बिटवीन द यंग वन्स अँड द अडल्ट इन द पिक्चर. मग इथे काही चित्र दिलेलं आहे. तर या चित्रामधले जे यंग वन्स आहेत, यंग वन्स म्हणजे जे छोटे आहेत, तरुण आहेत, त्यांच्यामध्ये आणि जे मोठे आहेत तर त्याच्यामध्ये काय तुम्हाला डिफरन्स दिसत आहे तर ते आपण बघूयात. मग इथे या पिक्चरमध्ये काय दिसत आहे? हा छोटा मुलगा, छोटी मुलगी आहे, छोटंसं रोप आहे, छोटंसं कोंबडीचं पिल्लू आहे, छोटंसं डॉगचं पिल्लू आहे. ठीक आहे. काही वर्षांनंतर ते जे छोटंसं रोपटं होतं ते मोठं रोप झालेलं आहे, ते थोडं मोठं झालेलं आहे. हे डॉगचं पिल्लू पण मोठे झालेलं आहे, ह्या मुलगा मुलगी पण मोठे झालेत, आणि ते हे जे छोटंसं पिल्लू होतं कोंबडीचं तर ते आता मोठे झालेलं आहे. अजून काही वर्षानंतर हे झाड अजून मोठे होतं. ठीक आहे. आता हा मुलगा अजून मोठा झाला, ही मुलगी अजून मोठी झाली, आणि हा जो डॉग आहे तो पण मोठा झाला, पण आता इथे कोंबडी कुठेच नाही आहे. त्यानंतर परत हे झाड अजून मोठं झालं, हे जे दोघे आहेत हे म्हातारी झाले, आणि हा डॉग सुद्धा नाहीये. मग हे काय होतं तर हे काही वर्षांनी ही कोंबडी मरून जाते, अजून काही वर्षांनी हा डॉग सुद्धा मरून जातो. ठीक आहे. तर हे काय दिसत आहे आपल्याला? ग्रोथ इन लिव्हिंग थिंग्स, म्हणजे सजीवांची वाढ कशा प्रकारे होते हे आपण बघत आहोत. इथे ग्रोथ म्हणजे वाढ. अ बेबी ग्रोज अप टू बिकम अन ॲडल्ट पर्सन, वुमन ऑर मॅन. जे छोटं बाळ असतं तर त्याची वाढ होऊन ते प्रौढ माणूस होतो, म्हणजे एकतर बाई होतो किंवा पुरुष होतो. ड्युरिंग द पिरियड ऑफ इट्स ग्रोथ द बेबी गेन्स इन हाईट, वेट अँड स्ट्रेंथ. आता त्याची वाढ होत असताना ते जे बाळ आहे तर ते त्याची हाईटसुद्धा वाढते, वेटसुद्धा, वजनसुद्धा वाढतं, आणि त्याची स्ट्रेंथ म्हणजे ताकदसुद्धा वाढते. म्हणजे त्या बाळाची उंची, वजन आणि ताकद हे सगळं वाढतं. इन द सेम मॅनर ऑल ॲनिमल्स ग्रो इन टू ॲडल्ट्स इन अ सर्टन पिरियड. मग अशाच प्रकारे सर्व सजीवांची वाढ होते एका ठराविक काळामध्ये. जनरली ह्युमन्स रिक्वायर 18 to 21 इयर्स फॉर दिस ग्रोथ. माणसांमध्ये साधारणपणे 18 ते 21 वर्ष ह्या पूर्ण वाढीसाठी लागतात. फाइंड आउट हाऊ लॉंग इट टेक्स फॉर द यंग वन्स ऑफ हेन, काऊज अँड डॉग्स टू ग्रो इन टू ॲडल्ट्स.
मग कोंबडी, गाई, कुत्रा यांची पूर्ण वाढ होण्यासाठी किती वेळ लागतो हे तुम्ही माहिती करून घ्या, शोधा. ठीक आहे. ट्राय धिस, हे करून पहा. टाय अ थ्रेड टू द टीप ऑफ अ पॉटेड सॅपलिंग. एक असं सॅपलिंग म्हणजे एक रोपटं घ्यायचं छोटंसं आणि त्याला एक वरती असा टोकाला दोरा बांधायचा. कीप द थ्रेड स्ट्रेच्ड अँड टाय इट टू अ पेग ऑर नेल अबव द प्लांट. आणि ते असं सरळ स्ट्रेट राहील असं ते एखाद्या खिळ्याला बांधून ठेवायचा. व्हॉट डू यू ऑब्झर्व आफ्टर 10 to 15 days? आणि 10-15 दिवसांनी मग आपल्याला काय दिसतंय तर ते बघायचं आहे. व्हॉट टेल्स अस दॅट द प्लांट हॅज ग्रोन टॉलर? की आपल्याला असं दिसेल का की ते जे झाड आहे ते अजून उंच झालं आहे. इन ऑल प्लांट्स इट इज मेनली द विड्थ अँड हाईट ऑफ द स्टेम दॅट ग्रोज. मग आपल्याला ते प्लांट असं दिसेल की त्याची वाढ झाली आहे आणि हा जो स्ट्रेच दोरा होता की नाही तो असा लूज होऊन जाईल, कारण हे झाड उंच वाढल्यामुळे त्याची लेंथ अशी लूज होऊन जाईल. ठीक आहे. तर आपल्याला सगळ्या झाडांमध्ये मेनली ही जी स्टेम आहे, ही झाडाची जी स्टेम आहे ना, तर झाडाची ग्रोथ होते म्हणजे काय होते तर ती जी स्टेम आहे तर ती जी विड्थ म्हणजे ती जाड होते आणि त्याची उंची वाढते. ॲज दे ग्रो सम प्लांट्स डेव्हलप ब्रांचेस वाईल अदर्स डू नॉट. आणि झाडांची वाढ होताना काही झाडांच्या ज्या फांद्या आहेत, ब्रांचेस म्हणजे फांद्या, तर त्या सुद्धा डेव्हलप होतात, त्याची सुद्धा वाढ होत असते. तर काही झाडांमध्ये असं होत नाही. दो ऑल लिव्हिंग थिंग्स ग्रो, ॲनिमल्स ग्रो ओनली फॉर अ सर्टन पिरियड. आता सगळे जे सजीव आहेत तर त्यांची वाढ होते, पण जे प्राणी आहेत, ॲनिमल्स आहेत, तर त्यांची वाढ ही सर्टन पिरियडसाठी, एका ठराविक काळासाठी होत असते. प्लांट्स ऑन द अदर हँड ग्रो ॲज लॉंग ॲज दे लिव्ह. आणि जे वनस्पती आहेत तर त्यांची वाढ ते जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत होत असते. द ग्रोथ ऑफ लिव्हिंग थिंग्स ऑकर फ्रॉम विदिन द बॉडी. जसं आपण बघितल्याप्रमाणे माणसे किंवा कोणतेही प्राणी घ्या, त्यांची वाढ ही एक ठराविक काळापर्यंत. असं आपल्याला दिसलंय का की एखादा माणूस, एखादा मुलगा किंवा मुलगी जोपर्यंत त्यांचं वय होते तोपर्यंत त्यांची हाईट वाढतीच आहे असं होतं का? नाही. एक ठराविक 18 ते 21 वयापर्यंत हाईट वाढत असते. त्याच्यानंतर परत मुलांची किंवा मुलींची उंची वाढत नाही, हाईट वाढत नाही, ती तेवढीच राहते. पण प्लांट्समध्ये असं असतं का? तर नाही. प्लांट्स ऑन द अदर हँड ग्रो ॲज लॉंग ॲज दे लिव्ह. द प्लांट्स, वनस्पती ज्या आहेत त्या जोपर्यंत जगतात, जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची वाढ होत असते. द ग्रोथ ऑफ द लिव्हिंग थिंग्स ऑकर फ्रॉम विदिन द बॉडी, विच मीन्स दॅट ग्रोथ ऑकर्स इन ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. सजीवांची जी वाढ आहे तर ती शरीराच्या आतमध्ये होत असते आणि त्याचाच अर्थ शरीराच्या आतमध्ये होते म्हणजेच बॉडीचे जे सगळे पार्ट्स आहेत, सगळे अवयव आहेत, तर त्यांची वाढ होत असते. ग्रोथ इन बॅनियन अँड कोकोनट ट्रीज. आता इथे बघा, हे बॅनियन ट्रीचं रोप आहे, हे कोकोनट ट्रीचं रोप आहे. तर त्याची वाढ काही ठराविक वर्षानंतर बॅनियन ट्री असं वाढतं, कोकोनट ट्री असं वाढतं. आणि इथे बघा, इथे स्टेम किती नाजूक आहे. इथे ह्याचं स्टेम जाड झालेलं आहे ना, हाईट पण वाढलेली आहे. इथे पण ह्याचं स्टेम जे आहे ते जाड झालेले ना, हाईट वाढलेली आहे. परत आता बघा, हे स्टेम बघा आणि हे स्टेम बघा, किती फरक आहे. त्याची विड्थ म्हणजे जाडी पण वाढते आणि उंची पण वाढते. समजलं? यूज युअर ब्रेन पॉवर. तुमचे डोके चालवा. व्हॉट डिफरन्सेस डू यू सी इन द ग्रोथ ऑफ ट्रीज लाईक द मँगो, banyan and people and that of the bamboo, coconut and toddy palms. आंब्याचं झाड, वडाचं झाड आणि पिंपळाचं झाड, तर ही 3 झाडे आणि बांबूचं झाड, कोकोनट म्हणजे नारळाचं झाड आणि टॉडी पाम्स म्हणजे नारळाच्या झाडासारखंच ते उंच वाढतं झाड. तर या झाडांमध्ये
या झाडांच्या वाढीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? तर आंबा, वडाचं झाड, पिंपळाचं झाड हे तुम्ही बघितलंय का? इथे बघा वडाचं झाड आहे. त्याचप्रमाणे आंब्याचं झाड, पिंपळाचं झाड तर याला असे भरपूर फांद्या असतात. ह्याचं हे स्टेम पण, हे खोड पण खूप रुंद असतं, जाड असतं. ठीक आहे. आणि त्याविरुद्ध हे जे बांबू, कोकोनट किंवा टॉडी पाम्स झाडं आहेत, तर ती अशी नारळाच्या झाडासारखी उंच वाढतात. तर त्याला अशा ब्रांचेस किंवा सब ब्रांचेस म्हणजे खूप छोट्या-छोट्या पण फांद्या असतात, खूप मोठ्या फांद्या असतात. तसं ह्या नारळाला, बांबू झाडाला किंवा टॉडी पामला म्हणजे त्याला ताडाचं झाड असं म्हणतात. तर त्याला अशा फांद्याच फुटत नसतात आणि त्याचं जे स्टेम आहे, हे जे खोड आहे, तर ते पण अगदी अरुंद असतं म्हणजे छोटंसं असतं, जास्त मोठं नसतं. ठीक आहे. फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ. वाढीसाठी अन्नाची गरज असते. प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाईट. वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. प्लांट्स प्रोड्यूस फूड फ्रॉम वॉटर, न्यूट्रियंट्स इन द सॉईल अँड द कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट इन द एअर. तर प्लांट्स मग हे स्वतःचं जेवण, स्वतःचं अन्न बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? तर पाणी, न्यूट्रियन्स इन द सॉईल म्हणजे मातीमध्ये असलेले पोषक घटक आणि कार्बन डायऑक्साईड जो हवेमध्ये प्रेझेंट असतो, तर याचा वापर करून अन्न तयार करतात. दिस प्रोसेस टेक्स प्लेस इन द लीव्ज ऑफ प्लांट्स. आणि ही जी फूड बनवण्याची प्रोसेस आहे, तर ते प्लांट्सच्या लीव्जमध्ये होत असते, पानांमध्ये होत असते. इट इज ब्रॉट अबाउट इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट विथ द हेल्प ऑफ द क्लोरोफिल इन द लीव्ज. आणि मग हे अन्न बनवण्यासाठी सूर्यप्रकाशाच्या मदतीमध्ये वनस्पती अन्न बनवतात. आणि अजून एक, ही जी हिरवी पाने दिसतात की नाही, हे कशामुळे असतात? तर त्याच्यामध्ये क्लोरोफिल असतं. मग ह्या क्लोरोफिलच्या आणि सनलाईटच्या मदतीने अन्न बनवलं जातं. दिस प्रोसेस ऑफ फूड प्रोडक्शन इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. आणि ही जी अन्न बनवण्याची जी प्रक्रिया आहे, तिला फोटोसिंथेसिस, मराठीमध्ये त्याला प्रकाश संश्लेषण असं म्हटलं जातं. तर फोटो हा शब्द लाईटशी रिलेटेड आहे. लाईट म्हणजे सूर्यप्रकाश, आणि त्या सूर्याच्या मदतीने करतात म्हणून त्याचं नाव फोटोसिंथेसिस असं ठेवलेलं आहे. ड्युरिंग दिस प्रोसेस प्लांट्स गिव्ह आउट ऑक्सिजन. आणि हे अन्न तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये, प्रक्रियेमध्ये प्लांट्स ऑक्सिजन वायू बाहेर सोडतात. Plants appear mainly green in color due to the chlorophyll in them. आणि प्लांट्सचा हा जो हिरवा कलर असतो, तर तो त्यांना क्लोरोफिलमुळे मिळालेला आहे. ही डायग्रॅम दिलेली आहे बघा. सनलाईटच्या मदतीने कार्बन डायऑक्साईड हवेतला वापरतात, वॉटर अँड न्यूट्रियन्स मातीमधून वापरतात प्लांट्स, आणि ऑक्सिजन वायू बाहेर सोडला जातो. म्हणूनच आपण म्हणतो ना, आता पोल्युशन खूप वाढलं आहे, तर झाडे लावा, झाडे जगवा. ते ह्याचसाठी की झाडे हवेतला कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन जो आपल्या श्वसनासाठी खूप आवश्यक आहे तो बाहेर सोडतात. म्हणून झाडे लावणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. Animals, however, do not have chlorophyll. They do not produce their own food. जसं वनस्पतींमध्ये क्लोरोफिल असतं, त्याच्यामुळे त्या त्यांचं स्वतःचं अन्न बनवू शकतात, त्याप्रमाणे प्राण्यांमध्ये क्लोरोफिल नसते. त्याच्यामुळं ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. दे सर्च फॉर फूड, म्हणून ते अन्नाच्या शोधात फिरत असतात. ॲनिमल्स सच ॲज गोट्स, शीप, हॉर्सेस ईट ग्रास, व्हाईल wild animals such as tiger and lions meet their need for food by hunting other animals which live on plants. तर शेळी, मेंढी, घोडा तर हे गवत खातात. आणि जे जंगली ॲनिमल्स आहेत, वाईल्ड ॲनिमल म्हणजे जंगलात राहणारे जे ॲनिमल्स आहेत, जसं की वाघ, सिंह, तर हे मांस खातात. मांस म्हणजे जे हे ॲनिमल्स आहेत ना, जे गवत खाणारे ॲनिमल्स आहेत, त्यांना ते खातात. कोण? टायगर आणि लायन. ठीक आहे. इथं दिसत आहे बघा, इनटेक ऑफ फूड बाय ॲनिमल्स. कोणते ॲनिमल कशा प्रकारचं अन्न खातात ते इथं चित्रामध्ये दिसत आहे. ठीक आहे.
The intake of food and the resultant growth is an important characteristics of living things. ऑब्झर्व अँड डिस्कस. निरीक्षण करा आणि चर्चा करा. इथे काय दिसत आहे तुम्हाला चित्रामध्ये? अ लीफ ऑफ अ प्लांट. एका झाडाचं पान हे असं दिसतं. ठीक आहे. त्यानंतर इथे काय दिसत आहे? फिश दिसतोय आणि इथे हे गिल्स दिसत आहेत. ठीक ठीक आहे. हे ह्युमन बिईंग आहे आणि इथे नोज. तर याला का पॉइंट आउट केले माहित आहे का? तर ते रेस्पिरेशन इन लिव्हिंग थिंग्स. तर रेस्पिरेशन म्हणजे काय? तर श्वासोच्छ्वास. श्वास आत घेणे आणि बाहेर सोडणे याला म्हणतात रेस्पिरेशन. तर माणसांमध्ये आपण नाकामार्फत रेस्पिरेशन करतो. नाकामार्फत श्वास घेतो, नाकामार्फतच उच्छ्वास. उच्छ्वास म्हणजे श्वास बाहेर सोडणे. ठीक आहे. तर फिश जे आहेत, मासे आहेत, तर त्यांना हे गिल्स असतात. त्याच्यामार्फत ते त्यांचं रेस्पिरेशन करत असतात. आणि प्लांट्समध्ये हे लीफ मार्फत, लीफमध्ये छोटे छोटे होल असतात, त्याला पोर्स असं म्हटलं जातं. तर त्या पोर्समधून जे पान आहे झाडाचं, तर ते रेस्पिरेशन करत असतं. तर आपण बघूयात रेस्पिरेशन म्हणजे श्वासोच्छ्वास. होल्ड युअर हँड इन फ्रंट ऑफ युअर नोज ऑर कीप युअर हँड ऑन युअर चेस्ट. तुमचा हात जो आहे तो तुमच्या नाकासमोर पकडा किंवा तुमचा हात तुमच्या छातीवर ठेवा. व्हॉट डू यू फील? तुम्हाला काय जाणवतं? नाकासमोर हात जर आपण ठेवला तर काय जाणवतंय बघा बरं? अशी गरम हवा बाहेर आलेली आपल्याला जाणवते. किंवा चेस्टवर, आपल्या छातीवर हात ठेवला तर अशी धडधड धडधड होते असं आपल्याला जाणवतं. इफ वी ऑब्झर्व अ स्लीपिंग डॉग, व्हॉट मुवमेंट ऑफ इट्स बेली डू वी सी? तुम्ही एखादा झोपलेला कुत्रा बघितलाय का? शांतपणे झोपलेला कुत्रा आहे, तर त्याच्या पोटाची काय मुवमेंट होत असते, काय हालचाल होत असते? तर त्याचं जे पोट आहे ते वर खाली होत असतं. किंवा आपण सुद्धा जेव्हा झोपलेलो असतो तेव्हा नीट निरीक्षण करा, आपली छाती जी आहे ती वर खाली होत असते. तर असं का होतं? कारण आपण श्वास आत घेतो, बाहेर सोडतो, त्याच्यामुळे आपल्या छातीची पण हालचाल होत असते किंवा आपल्या नाकातून जो उच्छ्वास आहे, जी हवा बाहेर सोडली जाते ती अशी गरम लागते किंवा आपल्या छातीवर हात ठेवला की धडधड करतं, त्याचसाठी, कारण आपण श्वास घेत असतो, श्वास सोडत असतो त्याच्यामुळे. लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन इन ऑर्डर टू लिव्ह. तर सर्व जे सजीव आहेत त्यांना जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. इनहेलिंग ऑक्सिजन अँड एक्सहेलिंग द कार्बन डायऑक्साइड फ्रॉम द बॉडी ड्यू टू द यूज ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड रेस्पिरेशन. इनहेल करणे म्हणजे आत घेणे. तर आपण काय करतो? जेव्हा श्वास आत घेतो तेव्हा आपण हवेमधला ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये घेत असतो आणि या ऑक्सिजनमुळे जो कार्बन डायऑक्साईड तयार होतो आपल्या शरीराच्या आतमध्ये तो आपण एक्सहेल म्हणजे बाहेर टाकत असतो. म्हणजे आपण श्वास घेताना ऑक्सिजन वायू आत घेतो शरीरामध्ये आणि नंतर कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकत असतो. तर या प्रोसेसला म्हणतात रेस्पिरेशन म्हणजे श्वासोच्छ्वास. ॲनिमल्स सच ॲज फिश, स्नेक, माऊस एक्सेट्रा हॅव स्पेसिफिक ऑर्गन्स फॉर रेस्पिरेशन. जसं की मासा आहे, साप आहे, उंदीर आहे, तर त्यांना एक वेगळा ऑर्गन असतो रेस्पिरेशन करण्यासाठी. जसं की इथं दाखवलेलं आहे. मासे कसे गिल्स मार्फत, त्यांच्या गिल्स मार्फत श्वास घेतात त्याप्रमाणे. On the other hand, plants respire by means of microscopic pores on their stems and leaves. आणि जे वनस्पती आहेत त्यांच्या पानांवरती मायक्रोस्कोपिक म्हणजे खूप छोटे छोटे होल्स असतात जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही. मायक्रोस्कोपिक पोर्स म्हणजे एकदम लहान लहान छिद्र असतात आणि त्यांच्या स्टेमवरती पण तसेच होल्स असतात आणि त्याच्यामार्फत ते श्वास घेत असतात, बाहेर सोडत असतात. आता प्लांट्स काय करतात? आपण जसे ह्युमन बिईंग्स आहेत किंवा इतर सजीव आहेत तर ते ऑक्सिजन बॉडीमध्ये घेतात आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात. पण प्लांट्स काय करतात? कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. हे आपण आता फोटोसिंथेसिसमध्ये बघितलंच. ठीक आहे. रेस्पिरेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. मग श्वास घेणे, श्वासोच्छ्वास ही सुद्धा लिव्हिंग थिंग्सचं एक कॅरेक्टरिस्टिक वैशिष्ट्य किंवा लक्षण आहे. म्हणजे एखादी
गोष्ट आहे ती लिव्हिंग थिंग आहे हे कशावरून ओळखायचं, तर त्याची काही लक्षणं आहेत. त्यातलं पहिलं आपण बघितलं की इनटेक ऑफ फूड अँड रिझल्टंट ग्रोथ, म्हणजे सजीव अन्न खातात आणि त्यांची वाढ होते, हे एक कॅरेक्टरिस्टिक आपण बघितलं, हे एक लक्षण बघितलं. आता दुसरं कोणतं बघितलं आपण, रेस्पिरेशन म्हणजे श्वासोच्छ्वास. ठीक आहे. त्यानंतर ट्राय दिस, हे करून पहा. टेक अ ट्रान्सपरंट प्लॅस्टिक बॅग, एक प्लास्टिकची बॅग घ्या ट्रान्सपरंट. टाय इट ओव्हर अ लीफ ऑफ अ प्लांट ॲज शोन इन द पिक्चर. आता ह्या चित्रात दाखवल्याप्रमाणे असं त्या पानावरती ती पिशवी बांधा. ऑब्झर्व इट आफ्टर 6 to 7 hours. 6 ते 7 तासांनंतर ऑब्झर्व करा. व्हॉट डू यू सी, तुम्हाला काय दिसेल? ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर कलेक्ट ऑन द इनसाइड ऑफ द बॅग. तुम्हाला त्या बॅगच्या आतमध्ये पाण्याचे ड्रॉपलेट्स दिसतील, पाण्याचे थेंब दिसतील. इट मीन्स दॅट प्लांट्स एक्सक्रीट वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर. म्हणजे याचाच अर्थ जे प्लांट्स आहेत, वनस्पती आहेत, पाणी आपल्या शरीरातून वेपरच्या मार्फत, वाफेमार्फत बाहेर फेकतात. एक्सक्रीशन इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. मग सजीवांचे अजून एक वैशिष्ट्य, अजून एक लक्षण काय आहे, तर एक्सक्रीशन हे एक सजीवांचं लक्षण आहे. कॅन यू रिकॉल, आठवा पाहू. इज ऑल द फूड वी ईट युज्ड बाय द बॉडी. जे आपण अन्न खातो ते सर्वच्या सर्व आपल्या शरीरामध्ये यूज होतं का, त्याचा वापर होतो का, तर नाही. ऑल द फूड दॅट वी ईट इज नॉट युज्ड बाय द बॉडी. आपण खाल्लेलं सगळंच्या सगळं अन्न आपल्या शरीराला लागतंच असं नाही, आणि ते वापरलंच जातं तर असं नाही आहे. आणि जे अन्न आपल्या शरीराला लागत नाही तर ते आपल्या शरीरातून बाहेर फेकलं जातं. व्हॉट इज द अनयुज्ड पार्ट ऑफ फूड कन्व्हर्टेड इनटू. मग हे जे आपल्या अन्नामधला जो अनयुज्ड पार्ट आहे, न वापरलेला भाग आहे, तो कशामध्ये कन्वर्ट होतो, तर तो ज्याच्यामध्ये कन्वर्ट होतो त्याला एक्सक्रीटा म्हणतात किंवा फेसिस म्हणतात. ठीक आहे, तर आपण बघूयात पुढे. एक्सक्रीशन, एक्सक्रीशन म्हणजे नको असलेले पदार्थ शरीरातून बाहेर फेकणे. Waste substances are formed during the many processes that takes place in the bodies of animals. मग प्राण्यांच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रोसेस होत असतात, तर त्याच्यामध्ये वेस्ट सबस्टन्सेस तयार होतात. वेस्ट सबस्टन्स म्हणजे आपल्या शरीराला त्याची गरज नसते. दीज आर कॉल्ड एक्सक्रीटा, आणि त्यालाच आपण एक्सक्रीटा असं म्हणतो. अँड द प्रोसेस ऑफ एलिमिनेटिंग देम फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एक्सक्रीशन. आणि ते आपल्या शरीरातून बाहेर फेकण्याच्या प्रोसेसला, एलिमिनेट करणे म्हणजे आपल्या शरीरातून काढून टाकणे, त्या प्रोसेसला एक्सक्रीशन असं म्हटलं जातं. ॲनिमल्स हॅव स्पेसिफिक ऑर्गन्स फॉर एक्सक्रीशन. माणसांमध्ये किंवा प्राण्यांमध्ये एक विशिष्ट ऑर्गन असतो, अवयव असतो, ज्याच्यामधून आपल्याला जे आवश्यक नसलेले पदार्थ आहेत ते आपल्या शरीराच्या बाहेर फेकले जातात. प्लांट्स टू एक्सक्रीट. आता हे तर झालं ॲनिमल्सचं म्हणजे प्राणी किंवा मनुष्य यांचं, पण प्लांट्सला सुद्धा, झाडे सुद्धा एक्सक्रीट करतात. झाडे सुद्धा नको असलेले पदार्थ आपल्या शरीरातून बाहेर फेकतात. फॉर एक्झाम्पल, जसं की सम प्लांट्स शेड लिव्ज इन अ स्पेसिफिक रिजन. काही ज्या वनस्पती आहे ते त्यांची सगळी झाडाची पाने गळून पडतात काही एका विशिष्ट ऋतूमध्ये. वेस्ट सबस्टन्सेस स्टोअर इन द लिव्ज ऑफ प्लांट्स आर शेड अलॉंग विथ द लिव्ज. आणि मग ही जी पाने गळलेली असतात, पानाची अशी पानझडती होते, तर त्यावेळेस त्या पानामध्ये साठवलेले जे वेस्ट सबस्टन्सेस आहेत, नको असलेले पदार्थ आहेत, तर ते सुद्धा त्या पानांसोबत गळून पडतात. यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोके चालवा. व्हॉट इज द स्टिकी सबस्टन्स सीन ऑन द स्टेम्स ऑफ द बबूल और ॲकाशिया और ड्रमस्टिक ट्रीज. आता हा असा एक चिकट पदार्थ आहे जो की बाबळीच्या झाडाच्या खोडावर किंवा ड्रमस्टिक म्हणजे शेवग्याचं झाड आहे तर त्याच्या खोडावर आपल्याला आढळतो. तर काय आहे हा, माहीत आहे का तुम्हाला? मराठीमध्ये त्याला डिंक म्हणतात, त्यालाच आपण गम म्हणतो. ठीक आहे, जे आपण चिटकवण्यासाठी वापरतो की नाही,
तो असा पदार्थ असतो. तर हे सुद्धा एक एक्सक्रिशनच आहे त्या झाडाचं, वेस्ट प्रॉडक्ट टाकण्याचंच ही एक प्रोसेस आहे. ऑब्झर्व अँड डिस्कस. निरीक्षण करा आणि चर्चा करा. हॅव यू एक्सपिरियन्स दिस. तुम्ही असा अनुभव घेतला आहे का कधी? व्हॉट हॅपन इमिजिएटली आफ्टर द फॉलोइंग ॲक्शन्स. खालील ॲक्शन झाल्यानंतर तुमच्याकडून काय होतं पटकन? तुम्ही काय करता? लाईट फ्लॅश्ड सडनली इन टू युअर आईज. अचानक आपल्या डोळ्यावर लाईटचा उजेड पडला तर काय होतं? तर आपले डोळे पटकन बंद होतात किंवा आपल्या डोळ्यासमोर अंधार येतो, एकदम जोरात येतं ना, आपल्याला पुढचं काहीच दिसत नाही. सडनली यू फेल्ट अ पिन प्रिक. अचानक तुम्हाला जर टाचणी टोचली तर काय होईल? तर आपल्याला खूप वेदना होतात की नाही, आपल्याला खूप दुखतं. किंवा समजा आता पाय पडला आपला पिनवर, तर आपला पाय लगेच आपण मागे घेतो. द लिव्ज ऑफ द मिमोसा प्लांट वेअर टच्ड. हे मिमोसा प्लांट म्हणजेच त्याला टच मी नॉट आपण म्हणतो बघा, हात लावलं की त्याचे काय होतात? पाने बंद होतात. ॲट सनसेट लॅम्प्स ऑन द स्ट्रीट ऑर कोर्टयार्ड आर लिट अँड द इन्सेक्ट्स गॅदर अराउंड द लॅम्प्स. तर काय होतं? संध्याकाळी जर समजा आपण रस्त्यावरचे लॅम्प्स लावले, ठीक आहे, तिथले बल्ब लावले, तर लगेचच त्याच्याभोवती इन्सेक्ट गोळा होतात की नाही. आणि जर आपण ते लाईट बंद केली तर ते इन्सेक्ट निघून जातात, ते कीटक निघून जातात. तर ते काय येतात माहिती आहे का तिकडे? कारण ते लाईटकडे अट्रॅक्ट होतात आणि म्हणून ते लाईटच्या भोवती आपल्याला फिरताना दिसतात. रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली अँड मूवमेंट. रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली म्हणजे मराठीमध्ये त्याला चेतना क्षमता म्हणतात. म्हणजे समजा आपल्याला चटका बसला, समजा गरम आहे, कशाला आपण हात लावला, लगेच आपण हात मागे घेतो. कुठला मोठा आवाज ऐकू आला, लगेच आपले हात कानावर जातात. म्हणजे हे आपल्याला लगेच कळतं एखादी घटना घडली की त्याच्यावर रिॲक्ट कसं व्हायचं. त्याला म्हणतात रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली. आणि मग त्यानंतर आपण जी क्रिया करतो त्याला म्हणतात मूवमेंट. ठीक आहे. लिव्हिंग थिंग्स ॲक्ट इन व्हेरियस वेज व्हेन रिस्पॉन्डिंग टू अ स्टिम्युलस. मग सजीव हे जेव्हा स्टिम्युलसला, आता स्टिम्युली हे अनेक वचन झालं आणि स्टिम्युलस हे सिंग्युलर आहे, एक वचन आहे. तर या स्टिम्युलसला रिस्पॉन्ड देताना लिव्हिंग थिंग्स आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे ॲक्ट करत असतात, वेगवेगळ्या प्रकारे वागत असतात. इफ यू सडनली एंटर अ काऊ शेड, द काऊज अँड बफेलो स्टँड अप, बिगिन टू मूव्ह, वन ऑर टू मे इव्हन स्टार्ट मूव्हिंग. म्हणजे जेव्हा जर आपण एखाद्या काऊशेडमध्ये शिरलो, गुरांच्या गोठ्यामध्ये शिरलो, तर काय होतं? तिथल्या ज्या काऊज किंवा बफेलोज आहेत, गाई म्हशी आहेत, त्या चटकन उभ्या राहतात, इकडे तिकडे फिरू लागतात किंवा त्यातल्या एक दोन तर मुईंग म्हणजे ओरडू पण लागतात. दीज आर ऑल मुवमेंट्स. आणि ह्या सगळ्या ज्या आहेत मुवमेंट्स आहेत, त्यांनी ती जी क्रिया आहे की अचानक एखादा दुसरा व्यक्ती आपल्या काऊशेडमध्ये आलाय, तर त्याला ते ज्या प्रकारे रिस्पॉन्स देतात, तर ती ही मूवमेंट आहे. अ क्रीपर प्लांटेड इन द कोर्टयार्ड लिन्स टुवर्ड्स अ सपोर्ट. आता आपण जर समजा अंगणामध्ये एखादा वेल लावला असेल तर तो सपोर्टसाठी झुकतो. ज्या बाजूला सपोर्ट असेल त्या बाजूनीच तो वाढतो. अ पॉटेड प्लांट प्लेस्ड इन अ विंडो ग्रोज टुवर्ड सनलाईट. एक जर एखादा आपण रोपटं लावलं असेल कुंडीमध्ये, तर ज्या दिशेला सूर्यप्रकाश असेल तर त्या दिशेलाच त्याची वाढ होत असते. अशा प्रकारे ते सूर्याच्या दिशेला कललेलं असतं किंवा सूर्याच्या दिशेला त्याची वाढ झालेली असते. इट मीन्स दॅट प्लांट्स टू शो मुवमेंट. आणि याचाच अर्थ की वनस्पती सुद्धा अशी हालचाल दाखवतात. लिव्हिंग थिंग्स मूव ऑफ देअर ओन ऑकर्ड. जे लिव्हिंग थिंग्स आहेत, सजीव आहेत, तर ते ॲकर्ड म्हणजे स्वतःच्या मर्जीने, सहमतीने. लिव्हिंग थिंग्स, सजीव स्वतःच्या सहमतीने आपली मुवमेंट करत असतात. The movement or the change taking place in a living thing at a such time is their response to a stimulus. मग अशा प्रकारची जी मुवमेंट आहे
किंवा जो चेंज आहे सजीवांमध्ये होणारा एका विशिष्ट ठराविक वेळी, हा त्यांनी त्या स्टिम्युलसला दिलेला रिप्लाय आहे किंवा रिस्पॉन्स आहे. अन इव्हेंट दॅट ऑकर्स इन अवर सराउंडिंग इज अ स्टिम्युलस. मग आता हे स्टिम्युलस म्हणजे काय, तर आपल्या आजूबाजूला घडणारी कोणतीही घटना, म्हणजे जसं की म्हणलं की पिन टोचणे किंवा हाताला भाजणे, डोळ्यावर लाईट पडणे, तर हे सगळ्या घटना ज्या आहेत त्यांना म्हणतात स्टिम्युलस. द ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग थिंग टू रिस्पॉन्ड टू अ स्टिम्युलस इज कॉल्ड देअर रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली. मग आता हे जे सगळे स्टिम्युलस आहे त्याला आपण कशा प्रकारे रिस्पॉन्स देतोय, त्याच्यावर आपण कशा प्रकारे ॲक्ट करतोय, तर या आपल्या रिस्पॉन्स करण्याच्या ॲबिलिटीला, क्षमतेला रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली असं म्हटलं जातं. रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. मग हे रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली म्हणजेच आपली जी चेतना क्षमता आहे, तर हे सुद्धा सजीवांचं एक लक्षण आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. तुमचे डोके चालवा. In each of the examples given above, what is the stimulus and what is the response? इथे वरती जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्टिम्युलस ओळखायचं आहे आणि तुमचा रिस्पॉन्स काय असणार आहे ते सांगायचं आहे. तर फर्स्ट होतं त्याच्यामध्ये काय आहे, लाईट फ्लॅश सडनली इन टू युअर आईज. मग याच्यामध्ये सडन फ्लॅश ऑफ लाईट हे झाला स्टिम्युलस आणि त्याचा रिस्पॉन्स काय असणार आहे, तर जे तुम्ही की डोळे बंद करता, वी क्लोज अवर आईज, हे त्याचा रिस्पॉन्स आहे. त्यानंतर सडनली यू फेल्ट अ पिन प्रिक. मग आता ह्याच्यामध्ये काय असणार आहे, स्टिम्युलस काय घटना घडली आहे, तर पिन प्रिक आहे. मग आपण काय करू की आपण लगेच आपला पाय मागे घेऊ, हात मागे घेऊ, जिथे टोचलं आहे ते मागे घेऊ. द लिव्ज ऑफ द मिमोसा प्लांट वेअर टच्ड. आता ह्याच्यामध्ये काय आहे स्टिम्युलस, तर टच केलंय आपण त्या झाडाला आणि त्याचा रिस्पॉन्स काय असणार आहे, तर ते जे लिव्ज आहेत मिमोसा प्लांटचे तर ते क्लोज होऊन जातील. ॲट सनसेट लॅम्प्स ऑन द स्ट्रीट ऑर कोर्टयार्ड आर लिट अँड इन्सेक्ट गॅदर अराउंड द लॅम्प्स. तर ह्याच्यामध्ये लाईट म्हणजे जी लाईट लागते लॅम्पमध्ये तर ते झालं स्टिम्युलस आणि काय होणार, इन्सेक्ट त्याच्या आजूबाजूला जाणार. मग ह्याचा रिस्पॉन्स काय असेल, तर क्लोज द लाईट, मग ते निघून जातील. ठीक आहे, चला आता पुढचं बघूया. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का, व्हॉट डू वी लर्न फ्रॉम दीज पिक्चर्स. आता ह्या पिक्चरपासून तुम्हाला काय कळत आहे, तर बघा पहिल्या पिक्चरमध्ये काय आहे, अ बर्ड अँड इट्स एग्स. हा पक्षी आहे आणि त्याने दिलेली अंडी आहेत. ब्रायोफायलम, आता हे एक झाड आहे, वनस्पती आहे, तिचं नाव आहे ब्रायोफायलम. त्याच्या इथं मुळी दिसत आहेत. त्यानंतर अ मेअर अँड हर फोल, तर ही घोडी दिसत आहे आणि हे तिचं बाळ दिसत आहे. रोज कटिंग्स, हे रोज गुलाबाच्या झाडाचे स्टेम्स आहेत ते कट केलेले आहेत. ठीक आहे, तर आपण बघूयात. तर या चित्रांवरून आपल्याला काय कळलं आहे, तर या चित्रांमध्ये काय दिसलं आपल्याला की ह्या पक्ष्याने अंडी घातलेत, म्हणजे त्याच्यातून आता नवीन पक्षी जन्म घेणार आहेत. ह्या झाडाची जे पान आहे ब्रायोफायलम त्याच्यातून ह्या नवीन मुळ्या फुटत आहेत, म्हणजे त्यातून एक नवीन झाड जन्माला येणार आहे. ही आई आहे घोडी आणि हे तिचं बाळ आहे शिंगरू. ठीक आहे, आता हे जे सॅम्पलिंग लावलेले आहेत, कटिंग्स लावलेले आहेत, त्याच्यातून नवीन झाड येणार आहे, म्हणजे एकापासून दुसरा जीव निर्माण होणार आहे. तर त्याला म्हणतात रिप्रोडक्शन, मराठीमध्ये त्याला प्रजनन असं म्हटलं जातं. लिव्हिंग थिंग्स प्रोड्यूस अदर लिव्हिंग थिंग्स लाईक देमसेल्व्स. सजीव हे आपल्यासारख्या दुसऱ्या सजीवांना जन्म देतात. सम ॲनिमल्स गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स. काही प्राणी त्यांच्या पिल्लांना जन्म देतात. सम ले एग्स, तर काही अंडी घालतात. देअर यंग वन्स हॅच आउट ऑफ द एग्स, आणि मग ती अंडी उबवल्यानंतर त्याच्यातून त्यांची पिल्ले बाहेर येतात.
न्यू प्लांट्स आर प्रोड्यूस्ड फ्रॉम द सीड्स, स्टेम्स ऑर लीव्ज ऑफ प्लांट्स. आता हे झालं प्राण्यांमध्ये एकतर जन्म दिला जातो किंवा अंडी घातल्यानंतर त्या अंड्यातून पिल्लू बाहेर येतं. पण वनस्पतींमध्ये असं नसतं. वनस्पतींमध्ये रिप्रोडक्शन हे वेगवेगळ्या मार्गाने होतं असं, जसं की सीडमधून, बीमधून नवीन झाड जन्माला येतं किंवा स्टेम्समधून. अशा प्रकारे स्टेम्स लावल्याने, फांदी लावल्याने सुद्धा त्याच्यातून नवीन झाड येतं, किंवा लीव्ज ऑफ द प्लांट्स म्हणजे ह्या झाडाच्या पानामधून नवीन मुळ्या फुटतात, नवीन रूट्स येतात आणि त्यातून नवीन झाड निर्माण होत असतं. द प्रोसेस बाय विच अ लिव्हिंग थिंग जनरेट अ न्यू लिव्हिंग थिंग लाईक इट सेल्फ इज कॉल्ड रिप्रोडक्शन ऑर प्रोक्रिएशन. मग अशा प्रकारे जे सजीव आपल्यासारख्या दुसऱ्या सजीवाला जन्म देतात, तर या प्रोसेसला, या क्रियेला रिप्रोडक्शन किंवा प्रोक्रिएशन असं म्हटलं जातं. रिप्रोडक्शन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. मग अशा प्रकारे रिप्रोडक्शन सुद्धा लिव्हिंग थिंगचं एक कॅरेक्टरिस्टिक, एक लक्षण आहे. यूज युअर ब्रेन पॉवर, तुमचे डोके चालवा. Why have so many types of plants and animals been able to survive on the earth even today? वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, प्राणी अजून सुद्धा पृथ्वीवरती जिवंत आहेत. हे कशामुळे? तर या रिप्रोडक्शनमुळेच आहे. तर प्रत्येक सजीव आपल्यासारख्या सजीवाला जन्म देतो, त्याच्यामुळे त्या सजीवाचं अस्तित्व टिकून असतं. ऑब्झर्व अँड डिस्कस, निरीक्षण करा आणि चर्चा करा. बघा बरं, ह्या पिक्चरमध्ये आपल्याला काय दिसत आहे. हे एक झाड दिसत आहे, हे नंतर थोडं डार्क ग्रीन होत आहे, हे येल्लो झाले, ह्याची पाने सगळी झडली गेली, परत ह्याची पाने अशी झालेली आहेत. आता ह्याच्यामध्ये काय दिसत आहे, ही शेळी आहे, ही पण शेळी आहे, हे शेळीला बाळ झालं, मग ही शेळी अशी दिसत आहे. ठीक आहे. तर हे कशाचं चित्र आहे? लाईफ स्पॅन. लाईफ स्पॅन म्हणजे आयुष्य, आयुष्यमान. ठीक आहे. अ डेफिनाईट लाईफ स्पॅन, एक ठराविक आयुष्य. ॲट अ सर्टन स्टेज ऑफ लाईफ लिव्हिंग थिंग्स बिकम कॅपेबल ऑफ रिप्रोडक्शन. एका आयुष्याच्या एका ठराविक काळामध्ये सजीव हे रिप्रोडक्शनसाठी कॅपेबल असतात, म्हणजे सजीव आपल्यासारखा दुसरा सजीव निर्माण करू शकतात, त्याला जन्म देऊ शकतात. लॅटर ऑन इन लाईफ रिप्रोडक्शन स्टेज their organs become weak and still later their life comes to an end. आणि त्यानंतर काही वर्षानंतर ते परत आपल्यासारख्या सजीवाला जन्म देऊ शकत नाहीत आणि त्यांचं आयुष्य संपून जातं. इन अदर वर्ड्स, दुसऱ्या भाषेत सांगायचं तर लिव्हिंग थिंग्स डाय, सजीव मरून जातात, मृत्युमुखी पडतात. द लाईफ स्पॅन ऑफ डिफरंट ॲनिमल्स अँड प्लांट्स आर डिफरंट. तर प्रत्येकजण किती वर्ष जगणार आहे, म्हणजे प्रत्येक ॲनिमल, प्रत्येक प्राणी ह्याचा जो आयुष्यकाळ आहे ते किती वेळ मर्यादित आहे, किती वर्ष तो जगू शकतो. त्याचप्रमाणे वनस्पती किती वर्ष जगू शकतात, तर ते सगळ्यांसाठी वेगवेगळं आहे. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, द लाईफ स्पॅन ऑफ द डॉग इज अबाउट 12 to 18 years. कुत्र्याचा जो आयुष्यमान आहे, कुत्रा किती वर्ष जगू शकतो, तर 12 ते 18 वर्ष तो जगू शकतो. व्हाईल द ऑस्ट्रिच लिव्ज फॉर 50 years. ऑस्ट्रिच म्हणजे शहामृग, हा पक्षी 50 वर्ष जगतो. यू हॅव मेनी वंडर्ड व्हॉट एक्झॅक्टली द लिव्हिंग थिंग्स आर, हाऊ दे केम इन टू बिईंग अँड सो ऑन. सजीव नेमके काय आहेत, ते कसे तयार झाले, ते कशापासून तयार झाले, असे तुम्हाला प्रश्न पडतच असतील. यापेक्षा अजून वेगवेगळे प्रश्न तुम्हाला पडत असतील. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? द लाईफ स्पॅन ऑफ द जायंट टर्टल फाउंड ऑन द गॅलोपॅगॉस आयलँड इन साऊथ अमेरिका इज अबाउट 170 years. तर जे भव्य जायंट म्हणजे खूप मोठे टर्टल आहे, कासव आहे, तर ते आयलँड, कुठलं आयलँड? साऊथ अमेरिकेमधलं बेट आहे गॅलोपेगॉस, तर तिथे सापडलं आहे. तर त्याचं आयुर्मान किती आहे माहिती आहे का? ते किती वर्ष जगतं माहिती आहे का? 170 वर्ष. ऑन द अदर हँड, द लाईफ स्पॅन ऑफ द मे फ्लाय रेंजेस फ्रॉम 1 hour to 24 hours. आणि दुसरं
की जी मेफ्लाय माशी आहे, तर तिचं आयुष्य किती असतं? 1 ते 24 तासच असतं फक्त. इथे ही दाखवली आहे बघा. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक सजीवाचं आयुष्यमान, लाईफ स्पॅन हे ठराविक काळ असतो आणि प्रत्येकाचा तो वेगवेगळा असतो. ऑब्झर्व अ हनीकॉम्ब अँड अ वॉल. व्हॉट आर दे मेड ऑफ? आता ही जी वॉल आहे ती बघा आणि हे हनीकॉम्ब बघा, तर ते कशाने बनलेले आहे? तर बघा ही जी वॉल आहे तर या विटांनी बनलेली आहे, या ब्रिक्स आहेत. आणि हे हनीकॉम्ब आहे, तर हे सुद्धा एखाद्या भिंतीसारखं दिसत आहे, पण ह्या भिंती नाहीये. तर ह्याला एक नवीन शब्द आपण शिकणार आहोत आता, सेल. सेल म्हणतात. ठीक आहे, तर आपण ते बघूयात पुढे. यू मे हॅव सीन द स्मॉल कंपार्टमेंट्स ऑफ अ हनीकॉम्ब. हे मधमाशांचं पोळं आहे हनीकॉम्ब म्हणजे. तर याच्यामध्ये तुम्हाला असे छोटे छोटे कंपार्टमेंट, असे कप्पे दिसलेच असतील. These compartments are joined together to form a honeycomb. आणि मग हे असे वेगवेगळे कंपार्टमेंट एकमेकांना जोडून हे हनीकॉम्ब, हे मधमाशीचं पोळं तयार झालं आहे. अ वॉल हॅज ब्रिक्स. वॉलला, भिंतीला ब्रिक्स असतात. टू कन्स्ट्रक्ट अ वॉल वी फर्मली जॉईन द ब्रिक्स टुगेदर. मग भिंत बनवण्यासाठी आपण काय करतो? ह्या ज्या ब्रिक्स आहेत त्या एकमेकांना जॉईन करतो. अ सेल्युलर स्ट्रक्चर. सेल्युलर स्ट्रक्चर म्हणजे पेशी. सेल म्हणजे पेशी. पेशीची रचना कशी असते ते आपण बघूया, म्हणजे सेलची रचना कशी असते ते आपण बघूयात. लिव्हिंग थिंग्स आर मेड ऑफ स्मॉल युनिट्स कॉल्ड सेल. आता हा शब्द तुम्ही ऐकला असेल, सेल. ठीक आहे, तर ज्या सजीव आहेत तर त्याच्यातलं सगळ्यात छोटं जे युनिट आहे तर ते सेल असतं. आणि लिव्हिंग थिंग्स या सेलपासूनच बनलेलं आहे. आपण बघितलंय बघा, तुम्हाला आठवत असेल, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, आठवतंय का? All the actions and processes in the bodies of living things are brought about with the help of these microscopic cells. मग आपल्या शरीरामध्ये ज्या काही प्रोसेसेस, ज्या काही क्रिया होत असतात, तर त्या करून आणण्याचं काम जे आहे तर ह्या मायक्रोस्कोपिक सेलच्या मार्फतच त्या सगळ्या क्रिया केल्या जातात. सम लिव्हिंग थिंग्स आर मेड ऑफ अ सिंगल सेल. काही जे सजीव आहेत ते एका सिंगल सेलने, एकाच सेलपासून बनलेले असतात. दीज आर कॉल्ड युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. मी आत्ताच जसं म्हटल्याप्रमाणे, तर ते एका सेलपासून बनलेले असतात, त्यांना म्हणतात युनिसेल्युलर, म्हणजे एकपेशीय सजीव. जसं की हे अमिबा, पॅरामेशियम, हे झाले युनिसेल्युलर म्हणजेच एकपेशीय सजीव. ऑन द अदर हँड, the living things that are made of many cells are called multicellular organism. आणि दुसरीकडे काही सजीव असे असतात की जे एकापेक्षा जास्त सेल्सने बनलेले असतात, तर त्याला म्हणतात मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, बहुपेशीय सजीव. द अमिबा अँड सम अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर, व्हाईल मॅन, काऊ, mouse, cockroach, elephants, banyan tree, the onion plant, etc. are all multicellular organisms. तर अमिबा आणि अजून काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते युनिसेल्युलर असतात, एकाच सेलपासून बनलेले असतात. आणि माणसे, गायी, उंदीर, झुरळ, हत्ती, वडाचं झाड किंवा कांद्याचं रोप, हे सगळे मल्टीसेल्युलर आहेत, बहुपेशीय आहेत. All the characteristics of living things are seen in every cell of a living thing, whether it is unicellular or multicellular. मग लिव्हिंग थिंगचे जे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते एका सिंगल सेलमध्ये पण आपल्याला, प्रत्येक सेलमध्ये आपल्याला बघायला मिळतात. मग तो सजीव एक युनिसेल्युलर असू किंवा मल्टीसेल्युलर असू, सगळ्यांमध्ये आपल्याला ते कॅरेक्टर्स बघायला मिळतात. Cellular structure is the main characteristics of living things, even though the number of cells may vary. जरी प्रत्येक सजीवांमध्ये जे सेल्सचे नंबर्स आहेत, किती सेल्स असतील, हे प्रत्येक सजीवांमध्ये वेगवेगळं असलं तरी सुद्धा सेल्युलर स्ट्रक्चर म्हणजे पेशीय रचना ही सजीवांचं मुख्य लक्षण आहे. ठीक आहे, आता हे खालचं पिक्चर बघा. व्हेरियस लिव्हिंग थिंग्स, बॅनियन ट्री आहे, ओनियन प्लांट आहे, ही स्नेल आहे, एलिफंट आहे, पिजन आहे,
ठीक आहे. मग हे वेगवेगळे आहेत, तर त्यांच्यामध्ये असणारे सेल्सचे नंबर सुद्धा वेगवेगळे असतात. Institutes at work. The institutes that work for the survey and conservation of the various plants and animals in different parts of India are the Botanical Survey of India and the Zoological Survey of India 1916 आणि हे 1890 रिस्पेक्टिवली. आता अशा काही संस्था आहेत की जे सर्वे करतात. सर्वे म्हणजे त्यांचं निरीक्षण करतात किंवा त्यांचं कॉन्झर्वेशन म्हणजे त्यांना जपून ठेवतात प्लांट्सला किंवा ॲनिमल्स. त्यांची काळजी घेतात किंवा ते लॉस्ट होऊ नये ते ॲनिमल्स किंवा ते प्लांट्स, म्हणून त्यांची काळजी करून त्यांना आपण काय म्हणतो, कॉन्झर्वेशन म्हणजे त्यांचं संवर्धन करणे. ठीक आहे. तर हे वेगवेगळ्या भारताच्या भागांमध्ये होत असतं. मग जिथे वनस्पतींचा सर्वे केला जातो त्याला म्हणतात बोटॅनिकल म्हणजे हा वनस्पती प्लांटशी रिलेटेड शब्द आहे. तर तो 1890मध्ये ती इन्स्टिट्यूट झालेली आहे. आणि जो आपण झूलॉजिकल सर्वे करतो, तर झूलॉजी हा प्राण्यांशी निगडीत शब्द आहे. तर ते 1916मध्ये झालेलं आहे. इन केस यू फाइंड अन अनफॅमिलियर प्लांट or animal in your surrounding, you can communicate with these institutes to obtain more information about it. मग तुम्हाला असं कधी जर आढळलं की तुम्ही एक वेगळंच झाड बघितलेलं आहे तुमच्या एरियामध्ये किंवा एक वेगळाच पक्षी प्राणी बघितला, तर तुम्ही या संस्थेशी संपर्क साधू शकता आणि त्यांच्याकडून अजून माहिती मिळवू शकता. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का, इन व्हॉट वे आर प्लांट्स अँड ॲनिमल्स युजफुल टू अस. वनस्पती आणि प्राणी आपल्याला कशा प्रकारे उपयोगी पडतात, तर ह्यांचे सगळे उपयोग आपल्याला माहीतच आहेत, ते आपण पुढे बघूयात. युजफुल लिव्हिंग थिंग्स, उपयोगी सजीव. प्लांट्स आर युज्ड फॉर हाऊसहोल्ड ॲज वेल ॲज इंडस्ट्रियल पर्पजेस. वनस्पती आहेत त्या आपण त्याला घरगुती किंवा इंडस्ट्रियल म्हणजे मोठ्या प्रमाणात कंपन्यांमध्ये सुद्धा ते वापरले जातात. तर कशासाठी वापरले जातात? फॉर एक्झाम्पल, फेन्युग्रीक म्हणजे मेथी, पोटॅटो, ओक्रा म्हणजे भेंडी, ॲपल, बनाना आर युज्ड ॲज फूड, व्हाईल वसाका म्हणजेच अडुळसा, हिरडा, बेहडा, ॲस्पेरॅगस आर युज्ड ॲज मेडिसिन्स. म्हणजे काही वनस्पती आहे ज्या आपण आपल्या जेवण म्हणून किंवा आपलं खाणं म्हणून आपण वापरतो, आणि काही वनस्पती आहेत जसं की अडुळसा, बेहडा, हिरडा, हे माहीत आहे खोकल्यावरची औषधं आहेत, तर याचा वापर आपण औषधं म्हणून करतो. येथे दिसत आहे बघा हे वसाका. ॲनिमल्स आर ऑल्सो युजफुल टू अस, त्याचप्रमाणे प्राणीसुद्धा आपल्याला उपयोगी आहेत. डॉग्स, कॅट्स, काऊज, बफेलोज आर केप्ट फॉर डोमेस्टिक युजेस. तर कुत्रे, मांजरी, गाई, म्हैस हे आपण आपल्या डोमेस्टिक युजेससाठी म्हणजे आपल्या गरजेसाठी आपण त्यांना पाळतो. हो ना, कुत्रा घराचं रक्षण करतो, मांजर तर आवडीने पाळतात लोक, मांजर उंदीर खाते, गाई म्हैस आपल्याला दूध देतात म्हणून आपण ते पाळतो. Fish, sheep, fowl are used as food, while animals like horses, oxen, camel prove useful in various occupations. मग जे शीप आहेत, फिश आहे, फाऊल आहेत, तर यांचा वापर आपण खाण्यासाठी करतो. आणि हॉर्सेस आहेत, ऑक्सन आहेत, कॅमल आहे म्हणजे घोडे, बैल, उंट हे आपल्याला वेगवेगळ्या कामांसाठी मदत करतात. द अर्थवर्म इज व्हेरी युजफुल इन ॲग्रिकल्चर. गांडूळ आहे तर ते शेतीमध्ये खूप उपयोगी आहे. का उपयोगी आहे माहिती आहे का? गांडूळ त्या मातीतून फिरतं इकडं तिकडं, मग ती जमीन आहे ना खूप भुसभुशीत होते, हलकी फुलकी होते आणि त्याच्यामध्ये रोप चांगलं येतं. ठीक आहे, म्हणून ते आपल्याला उपयोगी आहेत. जसे आता लिव्हिंग थिंग्स आपल्याला उपयोग आहेत तसेच ते हार्मफुल सुद्धा आहेत. हार्मफुल लिव्हिंग थिंग्स कोणत्या? हार्मफुल म्हणजे आपल्याला उपद्रव देणाऱ्या, त्रास देणाऱ्या. सम ॲनिमल्स अँड प्लांट्स अराउंड अस आर हार्मफुल टू मॅन. आपल्या आजूबाजूला असणारे काही जे ॲनिमल्स आहेत, प्राणी आहेत किंवा वनस्पती आहेत, तर ते आपल्याला हार्मफुल आहेत, आपल्याला त्रासदायक आहेत. फॉर एक्झाम्पल, मॉस्किटोज अँड फ्लाईज स्प्रेड डिसिजेस. जसं की मच्छर आणि माशा आजार पसरवतात. कॉक्रोचेस, माईस, रॅट्स डिस्ट्रॉय अवर फूड. झुरळे, उंदीर आपल्या अन्नाची नासाडी करतात. लीस, टिक्स आर ऑल्सो स्प्रेड डिसिजेस. आता हे लीस, टिक्स म्हणजे उवा वगैरे, ते सुद्धा आजार एकमेकांकडून पसरवतात.
The bites of some poisonous lizards, spiders, snakes, and scorpions can even cause death. जसं काही पाली, स्पायडर आहेत, कोळी किंवा साप आहेत किंवा विंचू आहेत, त्यांनी जर चावलं तर ते जर विषारी असतील तर त्याने एखाद्याचा जीवसुद्धा जाऊ शकतो. इफ वाईल्ड एलिफंट्स एंटर ह्युमन सेटलमेंट्स दे कॉज अ लॉट ऑफ डिस्ट्रक्शन्स. जर एखादा जंगली हत्ती मनुष्य वस्तीमध्ये घुसला तर तो खूप नुकसान करतो. Some plants too can be harmful, as for example, the dodder plant, Parthenium, and other weeds. तर काही जी झाडे असतात तर ती सुद्धा आपल्याला त्रासदायक असतात. Pods of the nettle, Colocasia leaves cause itching. Some plants too can be harmful, as for example, the dodder, Parthenium, and other weeds. तर काही वनस्पतीसुद्धा आपल्याला अपायकारक असतात. उदाहरणार्थ डॉडर म्हणजे अमरवेल, पार्थेनियम म्हणजे गवताचा एक प्रकार आहे, अँड अदर वीड्स म्हणजे आपल्याला नको असलेले गवत. तर हे सुद्धा आपल्याला हार्मफुल असतात, अपायकारक असतात. पॉड्स ऑफ द नेटल, खाज कुजली असते की नाही तिच्या शेंगा. कोलोकास्किया लिव्ज म्हणजे आळूची पाने, कॉज इचिंग, तर यांना जर आपण हात लावला तर आपल्या हाताला खाज सुटते. प्लांट्स लाईक ओलिअंडर, लँटना हॅव स्ट्रॉंग ऑर्डर्स. कन्हेरी, घाणेरी, तर यांना खूप उग्र वास असतो. द दत्तुरा प्लांट इज पॉयझनस. दत्तुरा म्हणजे हे बघा धोत्रा प्लांट आहे, तर ते विषारी असते. अनकंट्रोल ग्रोथ ऑफ फंगी अँड अल्गी इन वॉटर पोल्युट्स ड्रिंकिंग वॉटर. जर पाण्यामध्ये कवक किंवा शेवाळ यांची जर वाढ झाली तर ते पाणी पिण्यायोग्य नसते. पाणी ते दूषित होते. अँड मे कॉज द स्प्रेड ऑफ डिसिजेस, आणि त्याच्यामुळे आजार पसरतात. तर तुम्ही बघितलं असेल की पाण्यावर असा हिरवळ एक लेयर पसरलेला असतो, नदीचं पाणी म्हणा, तर ते हे कवक आणि शेवाळ असतं. तर त्याच्यामुळं ते पाणी दूषित होते आणि त्या पाण्यापासून आजार पसरतात. जे जंगली प्राणी इतर प्राण्यांची शिकार करतात त्यांना शिकारी प्राणी असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल टायगर्स, लायन्स, वोल्स, लेपर्ड्स. उदाहरणार्थ वाघ, सिंह, लांडगा, बिबट्या, तर हे सगळे झाले जंगली प्राणी. त्यांना प्रिडेटर्स म्हणजे शिकारी प्राणी असं म्हटलं जातं. Sometimes, due to deforestation, such animals enter human settlements in search of food and may kill domestic animals or people. मग कधी कधी खूप सारी जंगलतोड होते, त्याच्यामुळं त्यांचा राहण्याचाच निवारा निघून जातो, त्यांना राहायला जागाच राहत नाही, मग ते मनुष्य वस्तीमध्ये शिरतात. असं आपण न्यूजला पण बऱ्याचदा ऐकलं असेल की इकडे बिबट्या आढळला, इकडे बिबट्या शिरला, इथे घुसला, आणि त्याने ते काय करतात, मग जे पाळीव प्राणी असतात तर त्यांना खातात, त्यांना मारतात किंवा लोकांना सुद्धा मारतात. फाइंड आउट, हे शोधा. वॉच टी व्ही चॅनल्स सच ॲज नॅशनल जिओग्राफिक, डिस्कवरी अँड कलेक्ट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हेरियस प्लांट्स अँड ॲनिमल्स फाउंड इन अवर सराउंडिंग. तर तुम्ही कधी बघता का डिस्कवरी चॅनल किंवा नॅशनल जिओग्राफिक चॅनल? तिथं सगळं हे वाईल्ड ॲनिमल किंवा प्लांट्सबद्दलच सांगितलं जातं. ठीक आहे, म्हणजे वनस्पती आणि प्राणी यांच्याशी रिलेटेड ते चॅनल आहेत. मग असे चॅनल बघा आणि आपल्या आजूबाजूला जे आपल्याला प्राणी किंवा वनस्पती आढळतात तर त्यांची माहिती गोळा करा. हॅव अ क्लास डिस्कशन विथ रेफरन्स टू द कलेक्टेड इन्फॉर्मेशन. आणि ही जी गोळा केलेली माहिती आहे तर त्याच्यामध्ये ती घेऊन तुमच्या क्लासमध्ये चर्चा करा. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, मेनी प्लांट्स अँड ॲनिमल्स इन नेचर सॅटिस्फाय अवर नीड्स. आपल्या निसर्गामध्ये असलेले खूप साऱ्या वनस्पती आणि प्राणी आपली गरज भागवतात. द यूज ऑफ सच प्लांट्स अँड ॲनिमल्स शुड बी रिस्ट्रिक्टेड ओनली टू अवर नीड्स. मग अशा वनस्पतींचा किंवा प्राण्यांचा वापर हा फक्त न फक्त आपली गरज भागवण्यापुरताच झाला पाहिजे. वी शुड नॉट प्लक लीव्ज, आपण झाडांची पाने तोडली नाही पाहिजेत, फ्लॉवर्स नाही तोडले पाहिजेत, अँड फ्रूट्स अननेसेसरी, आणि फळे सुद्धा आपल्याला गरज नसताना तोडली नाही पाहिजेत.
ॲनिमल्स शुड नॉट बी हंटेड. प्राण्यांची शिकार केली नाही पाहिजे. दे शुड नॉट बी टीज्ड जस्ट फॉर फन. फक्त तुमच्या मजेसाठी तुम्ही प्राण्यांची अजिबात खोड काढता कामा नये, त्यांना चिडवता कामा नये. जसं की कुत्रं जर एखादं समजा डॉग झोपलेला असेल, कुत्रं रस्त्यावर झोपलं असेल, तर तुम्ही जाता त्याला पटकन दगड मारता, काठीने मारता, असं केलं नाही पाहिजे. It is the responsibility and duty of all of us to protect plants and animals. वनस्पती आणि प्राणी यांचं रक्षण करणं ही सर्व आपलीच जबाबदारी आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. व्हॉट वी हॅव लर्न, मग या लेसनमधून आपण काय शिकलो? ग्रोथ, respiration, excretion, reproduction, responsiveness to stimuli, movement, a definite lifespan, and a cellular structure are the characteristics of living things. सजीवांची लक्षणं कोणती? तर हेच: वाढ, श्वासोच्छ्वास, उत्सर्जन, प्रजनन, चेतनाक्षमता, हालचाल आणि एक ठराविक आयुर्मान आणि पेशीय रचना. हे आता मी सगळं मराठीत सांगितलंय. तर ते ग्रोथ, रेस्पिरेशन, एक्सक्रिशन, रिप्रोडक्शन, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली, मूवमेंट, अ डेफिनाइट लाईफ स्पॅन अँड अ सेल्युलर स्ट्रक्चर ही सर्व सजीवांची लक्षणे आहेत. ॲनिमल्स ग्रो फॉर अ सर्टन पिरियड ऑफ देअर लाईफ. एका ठराविक काळापर्यंत प्राण्यांमध्ये वाढ होत असते. प्लांट्स हॅव एव्हर ग्रो ॲज लॉंग ॲज दे लिव्ह. पण वनस्पती जोपर्यंत ते जगतात तोपर्यंत त्यांची वाढ होत असते. ॲनिमल्स हॅव स्पेसिफिक ऑर्गन्स फॉर रेस्पिरेशन. प्राण्यांना एक ठराविक अवयव असतो श्वास घेण्यासाठी. व्हाईल प्लांट्स रेस्पायर थ्रू मायक्रोस्कोपिक पोर्स ऑन देअर लिव्स अँड स्टेम्स. आणि वनस्पती ह्या त्यांच्या पानांवर किंवा त्यांच्या खोडावर असलेल्या छोट्या छोट्या छिद्रांमधून, होलमधून श्वासोश्वास करत असतात. The process of eliminating waste products from the body is called excretion. तर आपल्याला नको असलेले घटक पदार्थ शरीरातून बाहेर फेकण्याच्या क्रियेला एक्सक्रिशन म्हणजेच उत्सर्जन असं म्हटलं जातं. ऑल लिव्हिंग थिंग्स हॅव द ॲबिलिटी टू रिप्रोड्यूस. सर्व सजीवांना आपल्यासारखा सजीव निर्माण करण्याची क्षमता असते. लिव्हिंग थिंग्स मूव्ह बिकॉज ऑफ देअर ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड टू स्टिम्युली. स्टिम्युलीला रिस्पॉन्ड करणे म्हणजे आपली चेतना क्षमता, त्यामुळे लिव्हिंग थिंग्स मूव्ह करतात. प्लांट शो स्पॉन्टॅनियस मूवमेंट बट दे कॅन नॉट लिव्ह देअर प्लेस अँड गो एल्सवेअर ॲज ॲनिमल्स डू. वनस्पती सुद्धा मुवमेंट दाखवतात, पण ते एका जागेवरून दुसरीकडे आपली जागा सोडून जाऊ शकत नाही, जसं की प्राणी एका जागेवरून दुसरीकडे हालचाल करू शकतात. लिव्हिंग थिंग्स हॅव अ डेफिनाइट लाईफ स्पॅन ॲट द एंड ऑफ विच दे डाय. सर्व सजीवांचं एक ठराविक आयुर्मान असतं आणि ते संपल्यानंतर ते मृत्यू पावतात. मेनी ॲनिमल्स अँड प्लांट्स आर युजफुल टू अस इन अवर डेली लाईफ. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वनस्पती आणि प्राणी यांचा आपल्याला उपयोग होतो. सम ॲनिमल्स अँड प्लांट्स कॅन बी हार्मफुल टू अस. काही प्राणी आणि वनस्पती आपल्याला हार्मफुल, इजा करू शकतात, अपायकारक असतात. द स्मॉलेस्ट युनिट ऑफ अ लिव्हिंग थिंग इज द सेल. सजीवांमधील सर्वात छोटा जो घटक आहे, सर्वात छोटा जो युनिट आहे, तर त्याला सेल असं म्हटलं जातं, म्हणजेच पेशी असं म्हटलं जातं. ठीक आहे, समजला हा लेसन? थँक्यू, बाय बाय.